आज जो मानला जातोय तो हा जैन धर्म आहे का? मुळात मला याच्यावर शंका आहे हम्म, की हम्म, ही जी माणसं सगळी जी बोलत होती ना, ही जैन धर्म नाही. हम्म. जैन धर्मामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. एक आहे अहिंसा आणि दुसरं आहे तर्कशुद्धता. जैन धर्मामध्ये तर्कशुद्धता आहे. जर आपण पूर्ण जैनांची फिलॉसॉफी पाहिली, जैनांचा विचार पाहिला, हा. तर त्याच्यामध्ये जशी बुद्ध धर्म आणि जैन धर्म ही पॅरलल मानलं जातं, दोन्ही प्रवाह. हम्म, पण जैन धर्म आज ज्या पद्धतीने मुनी म्हणायचं का, आता ते काय, यांना मुनी का म्हणायचंच मला हा प्रश्न आहे. पण हे जे काही मांडतायत ना, हा जैन धर्मच नाही आहे. हम्म, हे राजकारण आहे आणि हा हम्म, दबाव तंत्र आहे. प्युअर राजकारण आहे हे. म्हणजे जर तर्कशुद्धता हा जर जैन धर्माचा पाया असेल, तर या धर्मसभेमध्ये कुठेही तर्कशुद्धता नाही. हम्म. इथे अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेला जैन धर्मात थारा नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची जी वक्तव्य झाली ना, ही सगळी अहिंसक होती. म्हणजे अहिंसा फक्त जाऊन मारणं नसतं, तर अहिंसा हा दबाव पण असतो, आक्रमकता असते. ही आक्रमकता जैन मुनींनी दाखवणं हा जैन धर्माचा मी अपमान समजतो. हा जैन फिलॉसॉफीचा मी अपमान समजतो. हा एक भाग. हा. दुसरा भाग मला त्याच्यातला असा वाटतो की आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, या सगळ्याचा जो बेस होता तो त्यांनी महापालिका निवडणुकीकडे आणून ठेवलाय. एक्झॅक्टली. महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करू वगैरे वगैरे, त्यांनी जे काही बोललेलं आहे, ही एक सगळी खेळी आहे. हे सगळे ना रावणाचे वेगवेगळे